पालघरच्या वाडा तालुक्यातील नेहर्ली येथील 3 व्यक्तींचा घरामध्ये अक्षरशः कुजून मृत्यू झाला होता। यामागचं खरं कारण आता सध्या समोर आलेलं आहे। या तिहेरी हत्याकांडाचा उलगडा आता पोलिसांनी केलेला आहे। ट्रिपल मर्डर पालघरने हादरलं होतं। ही नक्की संपूर्ण घटना काय आहे आणि कुणी खून केला होता ते आता समोर आलेलं आहे आणि ते आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी गुन्हेगार XYZ या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर करा। तर वाडा तालुक्यातील नेहर्ली येथील मागील आठवड्यात मुकुंद राठोड, त्यांची पत्नी कांचन राठोड आणि मुलगी संगीता राठोड या तिघांचा मृतदेह बंद खोलीत आढळून आल्याने खळबळ उडाली होती। या प्रकरणात याच राठोड कुटुंबियाकडे भाडेकरू म्हणून राहणाऱ्या आरिफ खानने, तो मूळचा उत्तर प्रदेशचा होता, आरोपीला पालघर येथून पोलिसांनी अटक केलेली आहे। या मालकांकडे पैसे असतील या चोरीच्या उद्देशाने या तिघांच्याही या आरोपीने डोक्यात हातोडा घालून खून केल्याचं उलगडलं हे सिद्ध झालेलं आहे। हत्येनंतर आरोपी उत्तर प्रदेशात पसार झाला होता। हत्या केल्यानंतर आरोपीने या घरात 4 चांदीच्या कॉईनची चोरी केली। त्याने त्या चांदीच्या नाण्यांची प्रयागराज येथे विक्री केली। त्याला 2100 रुपये मिळाले। मात्र या सगळ्या तपासात पालघर पोलिसांना ठाणे येथील श्वान पथकाने विशेष मदत केली असून सध्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। तसंच आरोपीसोबत आणखीन कोणी या हत्येच्या कटात सामील आहे का किंवा होतं का, सध्या या तपास पोलीस करत आहेत। तर त्या दिवशी पालघरमध्ये काय घडलं होतं पहा। मूळचे गुजरात येथील असलेले मुकुंद बेचारदास राठोड त्यांच्या कुटुंबासह नेहर्ली या गावात 20 वर्षापासून राहत होते। 18 ऑगस्टपासून हे कुटुंब संपर्काच्या बाहेर असल्याने राजकोट येथे असलेल्या फॅब्रिकेशन व्यवसाय करत असलेल्या त्यांचा मुलगा सुहास शोध घेण्यासाठी नेहर्ली येथे आला। नेहर्ली येथील घराला बाहेरून कुलूप असल्याने कुटुंब आजारी तर नाही ना या आशेने आजूबाजूचे सर्व दवाखाने त्याने तपासून पाहिले। आपल्या कुटुंबाचा कुठेही शोध लागत नसल्याने अखेर घरातील काही कागदपत्रे काढण्याच्या उद्देशाने कुलूप तोडले। यावेळी घरातील दृश्य बघून त्याच्या पायाखालची जमीन सरकली। आई आणि मुलाचा मृतदेह एका बंद पेटीमध्ये आढळून आला, तर वडिलांचा मृतदेह त्यांच्या ज्या बाथरूममध्ये पडलेल्या दैनंदिन अवस्थेत सापडला। अनेक दिवसापासून मृतदेह या ठिकाणी पडल्याने ते कुजलेल्या अवस्थेत होते। मृतदेहांचा बाहेर वास येऊ नये या उद्देशाने बहुधा मृतदेहांवर जाड गाद्या टाकण्यात आल्या होत्या। तर या प्रकरणाचा असा उलगडा झालेला आहे। या प्रकरणात याच राठोड कुटुंबियाकडे जो भाडेकरू म्हणून राहणाऱ्या आरिफ अनवर अली मूळच्या उत्तर प्रदेशातील आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे। घर मालकाकडे पैसे असतील या चोरीच्या उद्देशाने तिघांचाही आरोपीने डोक्यात हातोडा घालून खून केला। त्यानंतर त्यांच्या घरातील चांदीच्या कॉईन चोरल्या आणि त्यानंतर तो प्रयागराजला गेला आणि तिथे त्याने त्या विकल्या आणि त्याला अक्षरशः 2100 रुपये फक्त मिळाले आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे। ही संपूर्ण घटना अशा प्रकारे घडली होती आणि या मिस्ट्री केसचा आता उलगडा झालेला आहे। या तिहेरी हत्याकांडचा उलगडा झालेला आहे। तर तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। जर तुम्ही अजून गुन्हेगार XYZ या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।